नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 11 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, जसं की मी ते तुम्हाला मागील 1-2 लेक्चरमध्ये सांगितलं की थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरमध्ये पी व्ही इंडिकेटर डायग्रामला खूप महत्त्व आहे. ओके, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जेही काही दोन्ही एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. अतिशय क्वेश्चन खूप मोठा आहे, हाही क्वेश्चन मोठा आहे, हाही क्वेश्चन मोठा आहे. परंतु पी व्ही इंडिकेटर डायग्राम जर विशिष्ट वेगवेगळ्या प्रोसिजरसाठी जर तुम्हाला काढता आली तर खूप काही अडचण नाही आहे. ओके, या पहिल्या क्वेश्चनमध्ये जर 4 ऑप्शन्सपैकी तुम्हाला पी व्ही इंडिकेटर डायग्रामच ओळखायचे आहे. त्यांनी ज्या प्रोसिजरसाठी जे म्हटलं आहे त्या प्रोसिजरसाठी तुम्हाला जर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमची जर डायग्राम काढता आली तर काही मोठी गोष्ट नाही आहे. इझिली तुम्ही पहिला आणि दुसरा क्वेश्चन त्या याच्यावर सॉल्व करू शकता. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आपण केअरफुली वाचून घेऊया. अँड द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द CBSE PMT 2012 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द NEET 2016. NEET 2016चा क्वेश्चन आहे. त्यासाठी तुम्हाला एक पी व्ही इंडिकेटर डायग्राम काढल्यावर समजतेस. बघा, 1 mole of an ideal gas goes from an initial state A to final state B. 1 मोल ऑफ आयडियल गॅस आहे, ती इनिशियली ए स्टेटवर होती, फायनली कुठं चालली बी स्टेटवर. मग आता ए स्टेट टू बी स्टेट जात असताना कोणत्या प्रोसिजरनं चाललं ते म्हटलं आहे पुढे. बघा, वाया 2 प्रोसेस, 2 प्रोसेसने ती इनिशियली ए टू बी चालली. इट फर्स्ट अंडरगोज आयसोथर्मल एक्सपान्शन फ्रॉम व्हॉल्यूम V टू 3V. V टू 3V ती आयसोथर्मली चालली. आयसोथर्मल म्हणजे काय बेटा, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेव, तिचा व्हॉल्यूम आणि प्रेशर काय होऊन राहिला, चेंज. ओके, and then its volume is reduces from 3V to V. ओके, म्हणजे जो काय एक्सपांड झाला होता रिड्यूस होता म्हणजे काय होता, कॉम्प्रेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तिचा व्हॉल्यूम काय म्हणता बेटा, रिड्यूस होत आहे. म्हणजे फायनली 3V होता. ओके, आता तिला ओरिजिनलकडे यायचं आहे, व्हीकडे. ओके, परंतु काय कॉन्स्टंट ठेवू, प्रेशर. आणि प्रेशर कोणत्या आपण प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट ठेवतो, आयसोबारिक. म्हणजे सेकंड वे पहिली ती आयसोथर्मली गेली आणि रिटर्न बॅक कशाने येतं बेटा, आयसोबारिक. वाय, बिकॉज व्हॉल्यूम इज डिक्रीजेस बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट. क्लियर. द करेक्ट पी व्ही डायग्राम रिप्रेझेंटिंग द 2 प्रोसेसेस. 4 ऑप्शनपैकी करेक्ट पी व्ही डायग्राम आपल्याला फॉलो करायचे आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या नेहमीसाठी, आयसोथर्मली बेटा, आयसोथर्मलचा जो काही पी व्ही राहतो, ओके बघा, हे प्रेशर हे व्हॉल्यूम. आयसोथर्मलीचा जो काही प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ग्राफ राहतो तो असा राहतो. ठीक आहे, आयसोथर्मल. ॲडियाबॅटिकचा याच्यापेक्षा जास्त राहते, ॲडियाबॅटिकचा एरिया जास्त राहतो. ओके, हा झाला आयसोथर्मलचा. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, आयसोथर्मल एक्सपान्शन म्हणा किंवा कॉम्प्रेशन. एक्सपान्शन म्हणलं तर हा ॲरो इकडे दाखवायचा, कॉम्प्रेशन म्हटलं तर हा ॲरो इकडे दाखवायचा. एक्सपांड झाला, ओके, व्हॉल्यूम V होतं 3V झालं. ओके, एक्सपांड. कॉम्प्रेस, व्हॉल्यूम V होतं, सॉरी व्हॉल्यूम 3V होतं, V झालं. ॲरोवर लक्ष द्या. क्लिअर. बघा, आयसोथर्मली काय झाला, तो एक्सपांड. ओके, मग असा आपल्याला ग्राफ बघायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक बघा, आता हा स्ट्रेट लाईन आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन काय झाला, कॅन्सल. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा आता पहिला, दुसरा आणि हा ऑप्शन राहिला. ठीक आहे, आणि याच्यात बघा बेटा ॲरो इकडे चालला म्हणजे हा काय झाला बेटा, कॉम्प्रेस होत आहे. ठीक आहे, आपल्याला काही हरकत नाही, आपल्याला आयसोथर्मल तर पाहिजे, परंतु व्हॉल्यूम काय होता बेटा, वाढत आहे. V पासून किती झालं, 3V, म्हणजे काय झाला बेटा, एक्सपांड झाला. ओके, हा ॲरो कशाचा आहे बेटा, कॉम्प्रेसचा. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन राहिला, काही हरकत नाही. बघा, याच्यातही तुम्हाला आयसोथर्मल दिसते. ओके, एक्सपांड होता. याच्यात तुम्हाला आयसोथर्मल दिसते, एक्सपांड होता, काही हरकत नाही. नेक्स्ट बघा, सेकंड प्रोसिजर असं आहे की प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि व्हॉल्यूम काय होत आहे, रिड्यूस होत आहे. 3V पासून किती चालला, V, म्हणजे कॉम्प्रेस होत आहे. ओके, आणि प्रेशर कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट. बघा, प्रेशर कॉन्स्टंट. बघा, जसं इथं जर बघितलं, हा प्रेशर बेटा कंटिन्युअस कॉन्स्टंट. बघा, कॉम्प्रेस होत आहे. 3V पासून कुठे येत आहे, V, कॉम्प्रेस होत आहे म्हणजे ॲरो इकडे, काही हरकत नाही. आणि प्रेशर कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट. इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे का, नाही, प्रेशर इथं काय होतं बेटा, ड्रॉप. त्याच्यामुळे हाही ऑप्शन काय झाला, कॅन्सल. देअरफॉर द ऑप्शन लास्ट, 4th one is the correct one among the 4 given options. इथं लक्षात येतं. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी अडचण नाही. इथं लक्षात, आयसोथर्मलसाठी असं लक्षात ठेवा, एक्सपान्शन हे आयसोथर्मल, कॉम्प्रेशन. ॲडियाबॅटिक याच्यापेक्षा थोडा एरिया जास्त घेतो. ॲडियाबॅटिकचा एरिया कशा राहतो बेटा, जास्त राहतो. ओके, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, हे ग्राफ महत्त्वाचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आयसोबारिकसाठी हा आयसोबारिक एक्सपान्शन, आयसोबारिक कॉम्प्रेशन. कारण की आयसोबारिकमध्ये आपण
प्रेशर कंटिन्युअसली स्टेडी ठेवतो, कॉन्स्टंट ठेवतो, त्यासाठी तशी ग्राफ. येतं लक्षात. त्याच्यामुळे द ऑप्शन फोर्थ वन इज द करेक्ट वन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट अँड विच इज फ्रॉम द CBSE PMT 2012. 2012ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके. आणि मॅक्सिमम ओके म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही न्यूमरिकल्स डिस्कस केलेले आहे थर्मोडायनॅमिक्सवरचे, आपण मॅक्सिमम त्याच्यात म्हणजे PV इंडिकेटर डायग्राम मी तुम्हाला क्लिअर सुरुवातीला सांगितलं होतं की PV इंडिकेटर डायग्रामला खूप महत्त्वाचं. ओके. मी म्हणजे तुम्हाला पहिला दुसरा लेक्चरपासूनच सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा आता तुम्हाला नोट डाऊन करायचं नोट डाऊन करा, पण पहिला क्वेश्चन वाईपअप करून सेकंड क्वेश्चन सोडूया. याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढण्याची गरज असते, त्याच्यामुळे मी थोडा एरिया काय करून घेतो, क्लिअर करून घेतो. याच्या लक्षात अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप आणि कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, प्रोसिजर माहीत पाहिजे, कोणत्या प्रोसिजरमध्ये काय होता, त्याच्याशिवाय तुम्ही PV इंडिकेटर डायग्राम हुकूच नाही शकणार. याच्या लक्षात प्रोसिजर माहीत पाहिजे. आयसोथर्मलचा अरे हा टेम्परेचर, आयसोबारिक अरे हा प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक अरे हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आयडियाबॅटिक अरे हा चेंज इन एक्सचेंज ऑफ हीट इन बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग इज नॉट पॉसिबल. सगळ्या गोष्टी क्लिअर कट अंडरस्टँड पाहिजे, त्याच्याशिवाय कोणत्या क्वेश्चन सॉल्व्ह नाही करता येत. बघा आता सॉरी हा थोडा खोकला जास्त होतं. बघा आपण सेकंड क्वेश्चनसाठी न्यूमरिकलसाठी सोल्युशन बघूया. बघा नीट 2016चा हा क्वेश्चन आहे, आपण डिस्कस करूया. बघा अ गॅस इज कॉम्प्रेस आयसोथर्मली, काही हरकत नाही, टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॉल्यूम, काही हरकत नाही, एकदम समजलं आपल्याला. द सेम गॅस इज कॉम्प्रेस सेपरेटली थ्रू एन ॲडियाबॅटिक प्रोसेस अंटिल व्हॉल्यूम ओके अंटिल व्हॉल्यूम इज अगेन रिड्यूस टू हाफ, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम हाफच करायचं. देन विच ऑफ द फॉलोइंग फोर ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे. बघा पहिले काय म्हटलं आहे ते आपण काढून घेऊया, ऑप्शनकडे नंतर जाऊया. पहिले काय म्हटलं बघा, कॉम्प्रेस करायचं आहे. कॉम्प्रेस कसं करायचं, पहिले आयसोथर्मली. बघा म्हणजे आपल्याला PV इंडिकेटर डायग्राम काढायचे, काही हरकत नाही. बघा दिस इज व्हॉल्यूम, दिस इज प्रेशर. ओके. आपल्याला बघा आपल्याला माहिती आहे आयसोथर्मलसाठी हा ग्राफ राहतो आणि काय करायचं आहे कॉम्प्रेस, त्याच्यामुळे जो काय ॲरो आहे तो इकडे चालला. ठीक आहे. बघा कॉम्प्रेस केलं. ठीक आहे. काही हरकत नाही. ओके. आणि आपल्याला समजा त्याचा इनिशियली कॉम्प्रेस करायचा आहे म्हणजे आपण इथून सुरुवात आहे. इनिशियली व्हॉल्यूम किती आहे V आणि व्हॉल्यूम काय करायचा हाफ म्हणजे V/2. ठीक आहे. म्हणजे 100 जर लिटर असेल तर 50. ठीक आहे. काही हरकत नाही. कॉम्प्रेस केलं नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्रेस, सेम गॅस पण कोणत्या प्रोसिजरनं, ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिकसाठी हाच ग्राफ राहतो, फक्त एरिया जास्त राहतो ॲडियाबॅटिकचा. ठीक आहे. हा झाला कॉम्प्रेशन, हे पहिलं झालं बेटा, हा पहिला ग्राफ, हा सेकंड ग्राफ. ठीक आहे. पहिला आहे बेटा आयसोथर्मलसाठी आणि सेकंड जो काही ग्राफ आहे तो आहे ॲडियाबॅटिकसाठी. ठीक आहे. कॉम्प्रेशन आहे त्याच्यामुळे ठीक आहे व्हॉल्यूम V. ओके. ओके. बघा दिस इज द फर्स्ट वन इज फ्रॉम द आयसोथर्मल. कॉम्प्रेशन आहे म्हणून बघा आपण ॲरो दोन्ही ॲरो इकडे झाले आणि दोन्ही केसमध्ये आपण व्हॉल्यूम काय करायचा हाफ. इनिशियली V होता तर नंतर काय झाला त्याचा हाफ. काही हरकत नाही. ओके. त्यांनी जे म्हटलं आपण ते काढून घेतलं. ओके. फर्स्ट ग्राफ शोज आयसोथर्मल कॉम्प्रेशन अँड द सेकंड ग्राफ शोज ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. काही हरकत नाही. आता बघा कॉम्प्रेसिंग द गॅस आयसोथर्मली ऑर ॲडियाबॅटिकली विल रिक्वायर सेम अमाऊंट ऑफ वर्क डन. बघा आता आपल्याला ते वर्क डन मध्ये रिलेशन विचारत आहे. लक्षात ठेवा इथं वर्क डन म्हणजे काय होतं बेटा, एरिया अंडर द कर्व. वर्क डन म्हणजे काय बेटा, एरिया अंडर द कर्व. कर्वच्या अंडरचा म्हणजे कर्वच्या खालचा जो काय एरिया आहे तो काय डिनोट करतो इथं वर्क डन. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं प्रोसिजर कोणती राह, ॲडियाबॅटिक राह आयसोथर्मल, दोघांसाठी वर्क डन कसं राहते म्हणते सेम. असं पॉसिबल आहे का, नाही. कारण का बरं पॉसिबल नाही, बघा बेटा हे मी जे काही काढतो ओके हा एरिया झाला बेटा कोणासाठी आयसोथर्मलसाठी आणि ॲडियाबॅटिकसाठी एवढा एरिया काय झाला बेटा अजून वाढला. या एरियामध्ये हा जो काही एरिया आहे वाढत आहे म्हणजे ॲडियाबॅटिकचा वर्क डन ॲज कम्पेअर टू आयसोथर्मल कसं आहे जास्त, म्हणजे वर्क डन ॲडियाबॅटिकली ओके इज ग्रेटर दॅन वर्क डन आयसोथर्मल. लक्षात. ओके. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय झाला कॅन्सल. सेकंड विच ऑफ द केस रिक्वायर्स मोर वर्क डिपेंड अपॉन द ॲटॉमिसिटी ऑफ द गॅस. ॲटॉमिसिटीवर वर्क डन डिपेंड राहत नाही. दुसरा ऑप्शन कॅन्सल. थर्ड कॉम्प्रेसिंग द गॅस आयसोथर्मली विल रिक्वायर मोर वर्क टू बी डन.
आयसोथर्मलच्या वेळेस जास्त वर्क डन आहे का? नाही, आत्ताच काढलं आपण. ॲडियाबॅटिकच्या वेळेस जास्त वर्क डन आहे, त्याच्यामुळे ऑप्शन कॅन्सल. लास्ट ऑप्शन, कॉम्प्रेसिंग द गॅस थ्रू ॲडियाबॅटिक प्रोसेस विल रिक्वायर मोर अमाऊंट ऑफ वर्क टू बी डन. बिलकुल बरोबर आहे. ॲडियाबॅटिकली जेव्हा तुम्ही एखादी गॅस कॉम्प्रेस करत आहे, ओके, मग तो आयसोथर्मलपेक्षा वर्क डन कसा करतो? जास्त, कारण की ॲडियाबॅटिकचा ग्राफ आयसोथर्मलपेक्षा नेहमी वर राहतो. लक्षात, म्हणजे लास्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2016. अशा पद्धतीने जर आपण केलं, बघा दोन्ही थेरॉटिकल क्वेश्चन ते, परंतु पी व्ही इंडिकेटर डायग्रामला खूप खूप महत्त्व आहे. केअरफुली डायग्राम आपण प्लॉट करायचं. आता आपण या प्रोसिजरमध्ये काय केलं, या न्यूमेरिकलमध्ये काय केलं, डायग्राम प्लॉट केली. प्लॉट केल्यावर मला एकदम लक्षातच आलं बिलकुल काय गोष्ट होऊन राहिली. याच्या लक्षात. आपला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.